नो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. चला तर मग लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची गोष्ट ऐकूया. आजचा भाग थंडीने गारठलेला असला तरी भावनांनी मात्र खूपच उबदार झालेला दिसतो. जेव्हा थंडीत कुडकुडत बसलेला असतो. थंडी इतकी वाढलेली असते की तो स्वतःच्याच थंडीवर विनोद करू लागतो. कधी म्हणतो बर्फ होतोय, कधी म्हणतो कुल्फी होते, कविता सुचते, पण लगेचच स्वतःच थांबतो. गुड्डू येतो, चौकशी करतो आणि थंडीवरची चर्चा अजून रंगते. जीवाला चादरीची गरज असते. धनंजय स्पष्ट सांगतो, एकच चादर. पण नंदिनीला जीवाची काळजी स्वस्थ बसू देत नाही. त्याचा ब्लॉग पाहून तिला जाणवतं की थंडीमुळे तो आजारी पडू नये. मनातली काळजी जिंकते आणि 2 ब्लँकेट घेऊन येते. जीवासाठी असलेली तिची आपुलकी स्पष्ट दिसते. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ एकटा बसलेला असतो. हातात पेनड्राईव्ह, मनात प्रश्न. सत्य पाहायचं की टाळायचं? धाडस करावं की नाही? याच विचारात असताना दार वाजतं. बाहेर काव्या उभी असते. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर भीती. पार्थ तिला विचारतो, समजवण्याचा प्रयत्न करतो. पण काव्या काहीच सांगत नाही आणि तिथून निघून जाते. तिच्या शांततेचं मोठं दुःख दडले हे पार्थला कळतं आणि तो अस्वस्थ होतो. रम्याला मात्र हाच क्षण आनंदाचा वाटतो. काव्या रडते, घाबरते, पार्थ हातातून निसटतोय ही जाणीव तिला सुखावते. गुरुजींच्या भाकितांचा उल्लेख करून काव्याच्या मनातली भीती अजून घट्ट केली जाते. पण कुठेतरी रम्यालाही काव्याची वेदनेची जाणीव होते. पार्थ मदतीसाठी ऐन मानिनीकडे जातो. काव्याबद्दलची काळजी व्यक्त करतो. पण मानिनी ठाम असते. बायकोच्या डोळ्यातले अश्रू नवऱ्यानेच पुसायचे. ती हे पार्थला ठणकावून सांगते. आई म्हणून काळजी असली तरी नवरा बायकोचं नातं मजबूत व्हावं हाच तिचा खरा हेतू असतो. काव्य एकटीच रडत बसलेली असते. गुरुजींचं भाकीत, रम्याचं स्वप्न, पार्थला गमवण्याची भीती सगळं मनात घोळत असतं. पार्थ फक्त माझाच आहे हा विश्वास ती स्वतःला देत असते. नंदिनीला फोन करते. मन मोकळं करू शकत नाही. शेवटी जीवाला फोन करते. जीवा शांतपणे काव्याला समजावतो. भाकितांपेक्षा प्रेम मोठं असतं. भूतकाळापेक्षा वर्तमान महत्त्वाचं आहे. हे तो तिला पटवून देतो. संकटातूनच नातं मजबूत होतं. उदाहरणांसह सांगतो. काव्याचं मन हळूहळू शांत होतं. हे सगळं पार्थ दाराबाहेर उभा राहून ऐकत असतो. काव्याचं प्रेम, तिची भीती, तिची धडपड सगळं त्याच्या मनाला हलवून टाकतं. आज पहिल्यांदाच त्याला जाणवते की काव्याचं किती प्रेम आहे. शेवटी शेकोटीजवळ जीवा आणि गुड्डू मस्त गप्पा मारताना दिसतात. जीवाने थंडीचं खोटं नाट्य केल्याचं उघड होतं. नंदिनीला हे कळतं. ती रागावते. पण या रागामागेही काळजीच असते. आजचा भाग थंडीपेक्षा जास्त भावना, प्रेम, भीती आणि विश्वास दाखवतो. उद्या पार्थ काव्यासोबत कसा वागेल? 16 डिसेंबरचं सत्य नात्यांना जोडेल की तोडेल? किंवा काव्याचं प्रेम जिंकेल की नाही जिंकणार? हे पाहण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा.